प्राण अर्पण केली गेली। त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून हे महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी। कारण उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी शहाजीराजांच्या स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता ते पूर्णत्वास नेण्याकरता राजे छत्रपती शिवरायांच्या हातून पूर्णत्वास केलं गेलं की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी त्यानंतर सुवर्णतुला तलवार प्रज्वलित करून प्रस्थापनाच्या भवानी मातेच्या मंदिरावरती आशीर्वाद दिले। सुवर्णतुला तलवार प्रज्वलित केली आणि महाराष्ट्रातला दहशतवाद संपवला। पहिल्याच लढाईमध्ये 1659 मध्ये अफजल खानाला ठार मारला। 59+70 साली तानाजी मालुसरे आणि किल्लेदार शेलार मामानं उदयभानूला ठार मारला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला। शत्रूचं निशाण खाली केलं। किल्ले राजगडाला जाग आली। राजगडावरनं जिजाऊनं म्हटलं, शुभाराजे तुम्ही जाऊ शकता गडाला। माझा लाडका कोंढाणा सैर झाला। गडातला गड गेला। महाराजांनी दुःख व्यक्त केलं। दोन्ही वीरांना विराजमान केलं। उदयभानूच्या प्रेताला अग्नी दिलं। तानाजी मालुसरेंच्या पार्थिवाला पालखी सजवली। पालखी अवसान करण्याकरता किल्ले राजगडाला पालखी खंडोबाच्या माळाला पालखीला विसावा दिला। जिजाऊ साहेबानं सईबाई साहेबानं महाराजांना अवसान केलं, मावळ्यांना अवसान केलं आणि त्यांच्या मूळ गावी कोकणात तानाजी मालुसरेंना उंबरठमध्ये अंतिम संस्कार करण्यात आलं। 350 वर्ष मार्गदर्शन करत आपण या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1672ला समाधीची स्थापना केली की गड आला पण जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय।